जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृती दिवस आजच्याच दिवशी 10 मार्च 1897 ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे निधन झाले होते। आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं ज्ञानाच्या अथांग सागराला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी त्रिवार अभिवादन करतो। ज्या मायमाऊलीनं इथल्या प्रत्येक कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या आणि गाव कुसा बाहेर असणाऱ्यांच्या लेकरांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार दिला, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज पुण्यतिथी आहे। प्रत्येक देशातील महिलांनी आणि प्रत्येक पुरुषांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य आपल्या डोक्यात ठेवले पाहिजे। ज्या मायमाऊलीनं आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून स्वतःचा त्याग केला। 1 जानेवारी 1818 ला पुण्याच्या भेळेवाड्यात पहिली शाळा सुरू करून या देशात क्रांतीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केली होती। हजारो वर्षापासून जो समाज वंचित उपेक्षित होता, ज्या समाजाला गाव कुसा बाहेर राहण्याची परिस्थिती या मनुस्मृतीने निर्माण केली होती, इथल्या स्त्रियांना सुद्धा अतिशूद्र म्हणून हिणवलं होतं। ज्या स्त्रियांना घराबाहेर सुद्धा जाण्याची उजागिरी नव्हती। शाळेत जाणं पाप होतं, शिक्षण करणं हे पाप होतं। महिलांना बंदिस्त करण्याचं काम हजारो वर्षापासून या मनुस्मृतीने केलं होतं। त्या मनुस्मृतीला आव्हान देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी या देशात शिक्षणाची क्रांती सुरू केली। त्या क्रांतीला आज धगधगती आग पेटवण्याचं काम आजच्या स्त्रियांनी केलं पाहिजे। ज्या सावित्रीबाई फुलेंनी या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात जाऊन पेशवाईच्या राजधानीत, ज्या पुण्यात या पेशवाईनं नंगा नाच केला होता, त्या पेशवाईत अस्पृश्यांना, शूद्र अतिशूद्रांना शिक्षण देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलं होतं। स्त्रियांना या मनुस्मृतीनं ज्या पद्धतीनं हिणवलं होतं, त्या मनुस्मृतीला विरोध करून सावित्रीबाई फुले स्वतः शाळेत शिकत होते। महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेला एक एक अक्षर शिकवून या देशात पहिली शाळा निर्माण केली। त्या शाळेचे मुख्याध्यापक केले। सावित्रीबाई फुले मुख्याध्यापक झाले म्हणून प्रत्येक स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार बहाल केला। सावित्रीबाई फुले सोबत फातिमा शेख सुद्धा त्यांच्या कार्याला सहकार्य करत होते। सुरुवातीला फक्त 8च मुली शाळेत येत होत्या। ज्या मुली शाळेत येत होत्या, त्या मुलीला, त्या लेकरांना मारण्याचं काम, त्या लेकरांना धमकावण्याचं काम इथले भट ब्राह्मण करत होते। इथल्या पुरोहितांनी आमचा धर्म बुडाला अशी बोंब ठोकली होती। महात्मा ज्योतिबा फुलेंचे वडील गोविंदराव फुलेंना
या पुरोहितांनी घरी जाऊन सांगितलं की मुलगा शिकल्याने नरकात जाणार, मुलगा शिकल्याने तुमच्या घराची बर्बादी होणार. सावित्रीबाई फुलेला आता ज्योतिबा शिकवत आहेत. आता हा धर्म बुडाला. महात्मा ज्योतिबा फुलेंचे वडील गोविंदराव गोरे, नंतर त्यांचं फुले आडनाव झालं गोविंदराव, यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना घरातून काढले. घरातून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले निघाले. त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सहारा देण्याचं काम फातिमा शेख यांचे वडील उस्मान शेख यांचे वडील आणि उस्मान शेख यांनी सहारा दिला. उस्मान शेख यांचं जे राहतं घर होतं त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना आसरा देण्याचं काम केलं. तिथून खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी क्रांतीची सुरुवात केली. घराचा त्याग केला, पण लाखो घराचा उद्धार केला. स्वतःचं घर गेलं, पण इथल्या कष्टकऱ्यांचं, इथल्या वंचितांचं, इथल्या उपेक्षितांना शिक्षणाचं दार खुल्ले केले. स्वतःचं दार बंद झालं, पण या बहुजनांचे शिक्षणाचे दार या मायमाऊलीनं खुल्ले केले. स्वतःच्या अंगावर फाटकं लुगडं होतं, पण आज त्या मायमाऊलीच्या पुण्याईनं लाखो रुपयाची साडी आज आपल्या माया बहिणी घालतात. या मायमाऊलीच्या पुण्याईमुळे. हे मायमाऊली शिकली नसती तर आजही प्रत्येक कोणत्या स्त्रीला, अरे इथल्या माणसानं तर सोडा, पण देवाला सुद्धा या देशात महिलांचा स्पर्श चालत नव्हता. महिलांची सावली सुद्धा या देशातल्या पुरोहितांना आणि देवाला सुद्धा चालत नव्हती. कारण की ब्रह्मानच वरूनच देवानं या देशात मनुस्मृती लिहिली. देवानच 4 वर्ण निर्माण केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे देवाची निर्मिती आहे. देवानं या देशात कायदा निर्माण केला. जगाच्या कोणत्याच देशात देवानं कायदा निर्माण केला नाही, पण याच देशात देवानं कायदा निर्माण केला. म्हणून तो कायदा मानलाच पाहिजे, अशी या मनुस्मृतीत कायदा तयार केला होता. वास्तविक हा कायदा देवानं तयार केला नसून हा या पुरोहित भटब्राह्मणांनी हा कायदा तयार केला. पेशवाईच्या काळात या देशातल्या अस्पृश्यांवर, शूद्रांवर, अतिशूद्रांवर एवढे भयानक हाल झाले की हजारो वर्षापासून या गावकुसा बाहेर असणाऱ्या अतिशूद्र आणि शूद्रांवर हाल करून अत्याचार करण्याचं काम या मनुस्मृतीनं केलं होतं. पण त्या मनुस्मृतीला आव्हान देऊन सावित्रीबाई फुलेंनी विद्या, शिक्षण प्रत्येकाच्या बहुजनाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली 1 जानेवारी 1848 ला. पहिला दिवस शाळेचा महात्मा ज्योतिबा फुले विचार करत होते की शाळा आता निर्माण केली पाहिजे. 31 डिसेंबर 1847 ला हा विचार करत होते की आपल्याला शिक्षणाचा अधिकार नाही. या देशात देवानं निर्माण केलेला हा कायदा, मग देवाला सगळे समान का नाही? या देवानं भेद का तयार करून घेतले? या देवानं हे 4 वर्ण का निर्माण करले? ईश्वरानं जरी या देशात वेद निर्माण केले असतील तर ईश्वरानं हे 4 वर्ण का निर्माण केले? माणूस तर एकच आहे, पण या माणसाची विभागणी या ईश्वरानं का केली? महात्मा ज्योतिबा फुले स्वतःशी आणि सावित्रीबाई फुलेशी चर्चा करत होते.
रात्रभर झोपले नाही आणि नवीन वर्षाचा दिवस उगवला. 1 जानेवारीचा सूर्य उगवला, रात्र गेली आणि दिवस उगळला. जसा दिवस उजाळला, महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशात या सूर्याला महासूर्य आणि त्या महासूर्याला तळपता सूर्य उगवण्याचं आणि इथल्या तळपत्या सूर्याला सुद्धा आग लावण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1 जानेवारी 1848 ला केलं. जगाच्या इतिहासात पहिली हजारो वर्षापासून सम्राट अशोकाच्या काळाच्या नंतर शिक्षणाचे दार बंद केले होते, ते दार पुन्हा या देशात खोलण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं. अनेक बहुजनांचे लेकर या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत होते. इथल्या ब्राह्मणांनी त्या लहान लहान लेकरांना सुद्धा धमकावून शाळेत न पाठवण्यासाठी, शाळेत जर पाठवलं तर तुम्ही नरकात जासाल, तुमचं घर बर्बाद होणार, अशा धमक्या दिल्या. म्हणून कोणी शाळेत पाठवत नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले शाळेत आले आणि शाळेतल्या शिक्षकाला विचारतात की आज मुलं का आले नाही. त्यावेळेस सावित्रीबाई फुले म्हणतात की इथल्या पुरोहितांनी ज्या शाळेत शिक्षणासाठी विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन धमकावले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी इथल्या प्रत्येक वंचित उपेक्षित गावकुसा बाहेर असणाऱ्यांच्या, मांगा महारांच्या आणि बहुजनांच्या लेकरांना शाळेत पाठवा असे विनंत्या करण्यात आले. त्यावेळेस हे सांगितल्यानंतर आपल्या लेकरांना शाळेत कसे आणत होते तर साखरेच्या पोत्यात आपलं लेकरू टाकत होते आणि त्या साखरेच्या पोत्यात खांद्यावर घेऊन आपलं लेकरू महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शाळेत नेत होते. पण तरी सुद्धा बहुजनांनी आपले लेकरं शिकवण्याचं काम केलं आणि या मायबापानं त्या लेकरांना शेवटपर्यंत शिक्षणाचं काम करून या बहुजनांच्या लेकरांना शिकवण्याचं काम केलं. मुलं शाळेत येतात म्हणून आता काय केलं पाहिजे तर इथल्या पुरोहित भटब्राह्मणांनी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर दगड गोटे मारून शेण फेकणं चालू केलं. अनेक भटब्राह्मण पुरोहित सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर सुद्धा हात घालण्याची मजाल करत होते. पण एक बाप यायच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता आणि तो बाप म्हणजे क्रांतिगुरु लवजी वस्ताद. क्रांतिगुरु लवजी वस्तादांच्या लढ्यामुळे क्रांतिगुरु लवजी वस्तादांच्या सहकार्यामुळे या दोनही मायबापाला कोणताच मायचा लाल बोट उचलून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहाके विचार करत होता. क्रांतिगुरु लवजी वस्तादांनी जशी आखाड्यातून क्रांतिकारक निर्माण केले, क्रांतिगुरु लवजी वस्तादांनी या देशाला इंग्रजांच्या जुलमी व्यवस्थेतून सोडण्याचं काम केलं. त्यासाठी अनेक क्रांतिकारक तयार केले. तसेच क्रांतिकारक शिक्षणाच्या माध्यमातून झाले पाहिजेत. यासाठी सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना पाठीशी राहून खंबीरपणे किंग मेकरची भूमिका निभावण्याचं काम क्रांतिगुरु लवजी वस्तादांनी केलं. क्रांतिगुरु लवजी वस्तादामुळेच सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची शाळा पुण्यासारख्या भटब्राह्मणांच्या आणि पेशवाईच्या राजधानीत निर्माण झाली. शाळेत सावित्रीबाई फुलेंवर दगडफेक करून शेण मारत, पण सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत. घरून
एक दुसरं लुगडं घेऊन येत जा आणि ज्या लुगड्यावर या पुरोहित भटब्राह्मणांनी आपल्या अंगावर शेण फेकले ते शेणानं भरलेलं लुगडं शाळेत जाऊन हातपाय स्वच्छ धुवून ते लुगडं पुन्हा काढत आणि थैलीत भरल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत. विद्यार्थ्यांना शिकवणं झाल्यानंतर अंगातलं आपलं लुगडं काढत आणि भरलेलं लुगडं पुन्हा अंगात घालत. असे अनेक दिवस हे काम चालू होते. पण इथल्या भटब्राह्मणांनी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकणं आणि दगड मारणं बंद केले नव्हते. एक दिवस विष्णू शास्त्री याच्या सांगण्यावरून या पुण्यातल्या भटब्राह्मणांनी सावित्रीबाई फुलेंना लाट्या काट्याने सुद्धा मारहाण केली होती. त्या लाट्या काट्यात सावित्रीबाई फुलेंच्या डोक्याला मार लागला होता. सावित्रीबाई फुलेंचं डोकं फुटलं होतं. त्या डोक्याला पट्टी बांधून सुद्धा सावित्रीबाई फुले शाळेत गेल्या आणि शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं. शाळेत फळ्यावर लिहित असताना सावित्रीबाई फुलेंच्या डोक्यातून टपटक रक्त खाली पडत होतं. ते रक्त खाली पडत होतं आणि त्या रक्ताचा असा ढीग जमा झाला. तर विद्यार्थी एकोएकी आक्रोश करत होते की बाई, तुमच्या डोक्यातून रक्त येत आहे, हे रक्त कसं कुठून येत आहे, तुम्हाला खूप मार लागला. त्यावेळेस शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी ते रक्त पुसण्याचं काम केलं आणि त्या डोक्यावर पुन्हा पट्टी बांधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना वैद्याजवळ नेऊन त्यावर उपचार करण्याचं काम केलं. पण तरी सुद्धा सावित्रीबाई फुले म्हणत की मी उपचार करत नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हणत होते की शेठजी, मी उपचार करत नाही, माझं रक्त गेलं तर चालेल, पण इथल्या विद्यार्थ्यांचं रक्त जाता कामा नाही. मला काही झालं तर चालेल, पण शाळा बंद होता कामा नाही. शाळा चालू राहिली पाहिजे. सावित्रीबाई फुले डोक्यावर पट्टी बांधून वैद्याजवळून औषध उपचार करून पुन्हा शाळेत शिकवण्यासाठी आले. केवढा मोठा त्याग. आजच्या शिक्षकांनी या त्यागाचा विचार केला पाहिजे. एवढा मोठा त्याग सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी दिला. इथल्या वंचितांचे लेकर शिकले पाहिजेत यासाठी स्वतःच्या जीवाचे काय हाल अपेक्षा केल्या, पण तरी सुद्धा इथल्या बहुजनांच्या लेकरांना शिकवण्याचं काम केलं. हा त्याग आजच्या शिक्षकांना असला पाहिजे. आजच्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुलेंचे विचार आणि सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेतला पाहिजे. पण तो आदर्श आता घेताना कोणी दिसत नाही. सावित्रीबाई फुले सोडून आता नवीन देवी या ठिकाणी निर्माण केली आणि त्या देवीलाच आता शिक्षण देवी म्हणून पूजल्या जाते. सरस्वती म्हणून त्या देवीला विद्येची देवता म्हणून आज तिची पूजा केल्या जाते. ज्या देवीचं आणि शिक्षणाचा दूरदूरचा संबंध नाही, त्या देवीनं किती शाळा काढल्या, त्या देवीनं कोणते विद्यार्थी शिकवले, त्या देवीनं पहिले विद्यार्थिनी कोण आहे, कोण विद्यार्थिनी शिकवली, याचं उत्तर दिलं पाहिजे. जे या सावित्रीबाई फुलेंना हिणवून हे देवी या ठिकाणी आणण्याचं काम केलं, त्या देवी आणणाऱ्यांना आम्ही प्रश्न करतो की का रे बाबा हो, तुम्ही सावित्रीबाई फुलेंचं, ज्या मायमाऊलीनं या देशात खऱ्या अर्थानं शिक्षणाचं काम सुरू केलं, त्या सावित्रीबाई फुलेंच्या व्यतिरिक्त तुम्ही जे देवी आणली
त्या देवीनं किती शाळा निर्माण केल्या, कोणकोणत्या शाळा निर्माण केल्या, आणि इथल्या बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या लेकरासाठी काय काय त्याग भोगून किती जणांचे गोटे खाल्ले, किती शेण खाल्ले या देवीनं, किती जणांनी शेण या देवीवर फेकले, याचं उत्तर दिलं पाहिजे. शिक्षणाची खरी देवता जरी कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले हेच खऱ्या अर्थानं शिक्षणाची खरी देवता आहे. दुसरं शिक्षणाची देवता आम्ही मानतच नाही. हे काल्पनिक कथा तयार करून शिक्षणाची देवता निर्माण केली. खऱ्या हाळामासाचा माणूस सोडून काल्पनिक कथेवर शिक्षणाची देवी निर्माण केली. आणि काय तर शिक्षणाची देवी, या देवीनं शिक्षण शिकवले. काय लावला हा धंदा, कुठे नेता हा देश. सावित्रीबाई फुलेनं कधीच कोणत्या देवीले आणि कोणत्या देवाले पूजत बसलं नाही. सावित्रीबाई फुले जरी या देवीले पूजत बसले असते तर आजही सावित्रीबाई फुले सती गेले असते. सावित्रीबाई फुले या देवीला पूजत बसले असते तर आजही हजारो ब्राह्मणांच्या विधवा बाया, जे विधवा होते ते वाचले नसते. या विधवा बायांवर जे अन्य अत्याचार होत होते त्या विधवा बायांच्या अन्य अत्याचाराला बंड पुकारण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. त्याला वाचा फोडण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. विधवांची केश ओपन करायची प्रथा चालू होती. मनुस्मृतीप्रमाणे ते केश ओपन करण्याची सुद्धा बंदी आणण्याचं काम या मायबापांनी केलं. पहिला नाव्याचा संप घडून आणला. कोणत्याच विधवा स्त्रीची मुंडन आणि केश ओपन केलं पाहिजेत नाही यासाठी नाव्याचा संप घडून आणला. विनाकारण तुम्ही आपल्या शिरावर हे पाप घेऊ नका म्हणून त्या नाव्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सांगण्यावरून नाव्यांनी संप पुकारला होता. यानंतर आम्ही कोणत्याच विधवाबाईचे केश ओपन करणार नाही, विधवाबाईचे आम्ही केस मुंडन करणार नाही, हे सक्त आदेश इथल्या प्रत्येक नाव्यांनी दिला होता. ते कोणामुळे? सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेमुळे. हे एवढं मोठं त्याग या सावित्रीबाई फुलेंचा आहे. ज्या मनुस्मृतीची प्रथा हजारो वर्षापासून या देशात चालू होती त्या मनुस्मृतीच्या प्रथेला विरोध करून विज्ञानवादी आणि सत्यशोधक धर्माची स्थापना या मायबापांनी केली. सत्यशोधक पद्धतीनं लग्नविधी करण्याचं काम सुद्धा या माध्यमातून करण्यात आले. पुरोहिताला प्रतिउत्तर देऊन सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या माध्यमातून अनेक जे पती मेल्यानंतर विधवा बाया झाल्या होत्या त्या विधवाला आगळं वेगळं पाऊल पडल्यामुळे त्यांना मूलबाळ होत होते. अशा परिस्थितीत हे विधवा महिला आत्महत्या करत होते. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारानं आणि सावित्रीबाई फुलेंच्या योगदानानं इथल्या हजारो विधवा स्त्रिया वाचल्या. त्या विधवा स्त्रियांसाठी अनाथ आश्रम खोलले, प्रसूती रजागृह खोलले, बालगृह सुधार ग्रह खोलून त्याची निर्मिती केली. कोणत्याही स्त्रीनं आत्महत्या न करता आपलं बाळ या ठिकाणी येऊन त्या बाळाला जन्म द्यावे आणि वाटल्यास बाळ इथंच ठेवावे. तुम्हाला जरी न्यायचं असेल तर ते बाळ घेऊन जा, अन्यथा बाळ सुद्धा
इथंच ठेवून द्या, परंतु माय मावल्या हो आत्महत्या करू नका असं बोर्ड लिहून ठेवलं होतं. इथल्या पुरोहितांना यासाठी मोर्चे सुद्धा काढले होते. इंग्रजांना या पुरोहितांनी सक्त आदेश काढून यावर बंदी आणण्याचं काम केलं होतं. पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले डगमगले नाही. सावित्रीबाई फुलेनं इथल्या स्त्रियांसाठी काय केलं त्याची जाण इंग्रजांना सुद्धा होती. इंग्रजांना याची जाण आहे, पण या भारतातल्या लोकांना त्याची जाण नव्हती. किती शोकांतिक आहे. इथले भट ब्राह्मण आणि इथले पुरोहित म्हणत होते की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेला या पुण्यातून हाकालून द्या, हे बाहेर काढा. कशासाठी? तर सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून इथल्या बहुजनांना जागृत करण्याचं काम या मायबापांनी केलं. यासाठी या पुरोहितांना हे क्रांतिकारक पाहिजेत नव्हते, कारण की हे क्रांतिकारक हजारो क्रांतिकारक घडवतील, हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून घडवतील आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडवलेले विद्यार्थी या अन्य अत्याचाराच्या विरोधात बंड करतील, संघर्ष करतील आणि इथल्या पुरोहितांना लाटा घालण्याचं काम करतील. म्हणून यासाठी या पुरोहितांना या दोन्ही मायबापाला हाकालून देण्याचं काम चालू केलं होतं. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले डगमगले नाही. इथल्या स्त्रियांना शिक्षण देऊन अनेक स्त्रिया शिक्षणाच्या माध्यमातून या सरकारवर आणि इथल्या पुरोहितांवर लेखणीच्या माध्यमातून हल्ला करत होते. त्यातली पहिली विद्यार्थिनी म्हणजे मुक्ता साळवे. मुक्ता साळवेने व्हिक्टोरिया राणीला एक निबंध पाठवला होता. तो निबंध आजही पुण्याच्या ठिकाणी अवेलेबल आहे. आजही त्या ठिकाणी आपल्याला तो पाहता येते. तो निबंध मुक्ता साळवेंनी व्हिक्टोरिया राणीला पाठवला की आम्ही धर्म रहित लोक आहोत, आम्हाला या देशात देवाला सुद्धा पूजा करण्याचा अधिकार नाही, तर आमचा धर्म कोणता? आम्ही धर्महीन लोक आहोत, तुम्हीच सांगा आमचा धर्म कोणता? त्या मुक्ता साळवेनं अरे छोट्याशा 8 वर्षाच्या पोरीनं या व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून इंग्रजांना तो निबंध पाठवला होता. त्या निबंधाच्या माध्यमातून इथल्या पुरोहितांवर, इथल्या भट ब्राह्मणांवर या इंग्रजांनी हल्ला पुकारण्याचं काम केलं होतं. अशा अनेक विद्यार्थिनी सावित्रीबाई फुलेंनी घडवल्या होत्या की जे या जुलमी आणि अन्यायाच्या विरोधात क्रांतीचा लढा आणि हातात पेटती मशाल घेऊन या व्यवस्थेविरोधात बंड पुकारून या व्यवस्थेला आग लावण्याचं काम करत होते. पण तरी सुद्धा त्या व्यवस्थेला इथल्या मांगा महार आणि बहुजनांची कधीच प्रगती सहन झाली नाही. कायम या बहुजनांना इथल्या पुरोहित भट ब्राह्मणांनी आपल्या कब्जात ठेवण्याचं काम केलं. त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचं काम केलं.
इथल्या गाव कुसा बाहेर 18 पगड जाती 12 बलोतेदार शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यावर अन्याय केला. या कामगारांची प्रचंड लूट या पुरोहितांनी केली. हे महात्मा फुलेंना बंद करायचं होतं. हा जो तमाशा होता, या पुरोहितांनी जो धंदा खोलला होता, या धंद्याला सुरंग घालण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंना करायचं होतं. म्हणून सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून इथल्या स्त्रियांना शिकवून या पुरोहितांच्या विरोधात हजारो स्त्रिया तयार केल्या होत्या. इथल्या ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा हक्क आणि अधिकार देण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं होतं. त्या मायमाऊलीचे या देशावर प्रचंड उपकार आहेत आणि इथल्या प्रत्येक स्त्री जातीवर या मायमाऊलीचे प्रचंड उपकार आहेत. ते उपकार इथल्या प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात असला पाहिजेत. कोणत्या देवीच्या आणि कोणत्या देवाच्या नांदी लागायच्या पहिले तुम्ही 10 खेप विचार केला पाहिजे. आमच्यासाठी, स्त्रियांसाठी शिक्षणाचे दार कोण खुल्ले केले, स्त्रियांसाठी शिक्षणाचे एवढी मोठी क्रांती कोण केली, याचा विचार केला पाहिजे. सावित्रीबाई फुले नसते तर आज ज्या देवाला तुम्ही पूजता, ज्या देवाच्या देवळात तुम्ही जाऊन उपास तपास करता, त्या देवानं सुद्धा तुम्हाला देवळात येऊ देण्याची या देवाला सुद्धा उजागिरी नव्हती. हा देव सुद्धा या पुरोहितांच्या इशारानं चालत होता. पण या मायमाऊलीची पुण्य आहे की आज स्त्रियांना शिक्षणाचा हक्क अधिकार देऊन या व्यवस्थेशी तुम्ही संघर्ष करू शकता. इथल्या मनुस्मृतीला आव्हान देऊन इथल्या प्रत्येक स्त्रीला हक्कानी अधिकार दिला. या मायमाऊलीमुळे सावित्रीबाई फुले नसते तर आजही या देशात शिक्षण म्हणजे हे अदृश्यच असतं. शिक्षण म्हणजे काय हे समजलंच नसतं. वंचितांच्या, उपेक्षितांच्या आणि गाव कुसा बाहेर मांगा महारांच्या लेकरांना शिक्षण म्हणजे काय हे समजलंच नसतं. एवढं मोठं त्याग, बलिदान या मायमाऊलीचं आहे. म्हणून आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यासाठी आलो की खऱ्या अर्थानं शिक्षणाचं कार्य आणि इथल्या स्त्रियांना हक्क आणि अधिकार कोण दिले याचा विचार केला पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात स्त्रिया देवधर्माच्या नांदी लागले. देवाधर्माचं मोठं लचांड या देशातल्या स्त्रियांना आहे. लाखो प्राणी आहेत पण त्या प्राण्याला देवधर्माचा लचांड नाही. पण या देशातल्या स्त्रियांना मोठ्या प्रमाणात देवधर्माचा लचांड लागलेला आहे. त्या लचांडातून आजच्या स्त्रियांनी बाहेर आलं पाहिजे. ज्या साखळी दंडाने इथल्या स्त्रियांना जखळबंद केलं होतं, त्या जखळबंद साखळी दंडाला सुद्धा तोडून इथल्या स्त्रियांना गरुळ भरारी मारण्याचं काम सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून निर्माण झालं. ज्या साखळी दंडानं इथल्या स्त्रिया बंदिस्त होते, तो साखळी दंड कायमचा तोडून इथल्या स्त्रियांना आज राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येक विभाग, प्रत्येक कार्यात असं कोणतं काम नाही की त्यात स्त्रिया समोर नसतील. कोणामुळे तर या मायमाऊलीमुळे. पण हे विसरले आजच्या स्त्रिया, सावित्रीबाई फुलेचा त्याग विसरले, सावित्रीबाई फुलेचं कार्य विसरले आणि देवधर्माच्या नांदी, देवधर्माच्या लचांडात मोठ्या प्रमाणात आजच्या बहुजन स्त्रिया गुरफटल्या चालले. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून बहुजन स्त्रियांना आवाहन करतो की तुम्हाला ज्या देवानं तेवढाच सुद्धा येऊ दिला नाही, ज्या देवानं तुमच्यावर अन्याय अत्याचार केला,
ज्या देवाच्या पुरोहित भटब्राह्मणांनी तुमच्यावर अन्याय अत्याचार केला, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारी एकच क्रांतिकारी महिला होऊन गेली, एकच रणरागिणी होऊन गेली. त्या रणरागिणीनं आपल्या पुस्तक आणि पेनाच्या माध्यमातून इथल्या पुरोहित भटब्राह्मणांच्या सोबत संघर्ष केला. हातात पेन आणि हातात पुस्तक घेऊन या भटब्राह्मणांना हरवण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच आवाहन करतो की सावित्रीबाई फुलेंचा कार्य आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष आजच्या स्त्रियांच्या डोक्यात असला पाहिजे. देवधर्माच्या नांदाच्या लचंडातून आजच्या स्त्रियांनी प्रथम बाहेर निघालं पाहिजेत. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता विज्ञानवादी विचार आणि सत्यशोधक धर्माचे विचारसरणी डोक्यात घेतली पाहिजे. कधीच महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी देवधर्म पूजत बसले नाही याचा विचार केला पाहिजे. ज्या माऊलीमुळे आपल्याला खऱ्या अर्थानं चालण्याची सुद्धा उजागिरी होती, पण त्या माऊलीमुळे आज आपण घराच्या बाहेर निघतो, तर याचा विचार हजार खेप केला पाहिजे की मले खरंच आज घराबाहेर जाण्याची सुद्धा उजागिरी नव्हती, पण आज घराबाहेर मी निघतो तर हे कोणाच्या पुण्याईनं? तर सावित्रीबाई फुलेच्या पुण्याईनं. सावित्रीबाई फुले नसती तर आजही इथल्या स्त्रिया साखळी दंडात बंदिस्त असते. आजही इथल्या मनुस्मृतीनं या देशातल्या स्त्रियांना गुलाम म्हणून, अतिशूद्र म्हणून हिणवले असते. या मायमाऊलीच्या त्यागानं, या मायमाऊलीच्या कष्टानं इथल्या स्त्रियांना आज कष्ट करण्याची आवश्यकता नाही राहिली. सावित्रीबाई फुलेनं संघर्ष करून इथल्या प्रत्येक स्त्रियाला संघर्ष मुक्त करण्याचं काम केलं. आज कोणत्या स्त्रियांना संघर्ष करावा लागत नाही. प्रत्येक स्त्रियाला आज फुकट आयतं सगळं भेटते, सगळं आयतं भेटते. कोणाच्या पुण्याईनं? सावित्रीबाई फुलेच्या पुण्याईनं. म्हणून स्त्रियांनी सावित्रीबाई फुलेचं कार्य आता खऱ्या अर्थानं समोर नेण्याचा संकल्प केला पाहिजे. सावित्रीबाई फुलेच्या विचारावर चालण्याचं काम केलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेला आदर्श मानून सावित्रीबाई फुलेचं कार्य समोर नेलं पाहिजे. हेच त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मी सर्वांना आवाहन करतो. ज्या सावित्रीबाई फुलेनं इथल्या वंचित उपेक्षितांच्या गाव कुसाबाहेर 18 बगड जाती 12 बलोतेदारांच्या लेकराला वाचवता आपलं बलिदान दिले. एक रोग आला होता, तो रोग संसर्ग रोग होता. प्लेनिंग म्हणून तो त्या रोगाचं नाव आहे. त्या रोगानं इथल्या अनेक घराच्या राख रांगोळ्या करून उद्ध्वस्त झाले. त्या रोगाने अनेक लोक मारले गेले. हा रोग 1896-97 दरम्यान या भारतात आला होता. इंग्रजाला सुद्धा या रोगाला, जसं आता कोरोना रोग आहे, जसं आता कोरोनाची बिमारी आहे, तशी बिमारी त्यावेळेस तो प्लेनिंग रोग म्हणून आला होता. त्याला रोखण्यासाठी हे सगळे अपयश झाले होते. आणि त्यावेळेस तर काहीच प्रगती नव्हती. विज्ञान त्यावेळेस एवढा समोर गेलेला नव्हता. जसं आताच्या परिस्थितीत प्रत्येक रोगावर इलाज आहे, तसं त्यावेळेस नव्हतं. सावित्रीबाई फुलेंचे एक दवाखाना सुद्धा, वैद्यकीय दवाखाना काढून इथल्या बहुजनांच्या लेकरांना उपचार देण्याचं काम केले होते. हा रोग प्लेनिंग रोग म्हणून एका गायकवाड नावाच्या व्यक्तीच्या मुलाला लागला होता आणि प्रचंड भीती निर्माण झाली होती.
ते लेकरू, लहान लेकरू त्या रोगानं तळफळत होतं. नेण्यासाठी काही वाहन नाही, प्रचंड भीती. अशा भीतीच्या वातावरणात सुद्धा सावित्रीबाई फुले त्या महार वाड्यात गेले आणि महार वस्तीत जाऊन त्या गायकवाडच्या पोराला आपल्या पाठीवर घेतले आणि ज्या गावाच्या बाहेर वैद्यकीय दवाखाना खोलला होता त्या दवाखान्यात त्या लहान बाळावर उपचार करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं होतं. पण हा रोग संसर्जन रोग होता. हवा जशी पसरते तसा हा रोग कोणालाही लागण्याची शक्यता होती. पण सावित्रीबाई फुले डगमगले नाहीत, भेले नाहीत. पण शेवटी तो रोग, तो व्हायरस सावित्रीबाई फुलेला सुद्धा लागला आणि त्यातच सावित्रीबाई फुलेंचा हा 10 मार्च 1897 ला निधन झालं. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई फुलेंनी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंचं राहिलेलं कार्य समोर नेण्याचं काम केलं. महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनेक ग्रंथ सावित्रीबाई फुलेंनी निर्माण केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं राहिलेलं अधुरे कार्य सावित्रीबाई फुलेंनी समोर नेण्याचं काम केलं होतं. सावित्रीबाई फुले आज प्रत्येक स्त्रियांनी डोक्यात घेतली पाहिजे. त्या मायमाऊलीमुळे आज या देशातल्या प्रत्येक स्त्रियांना हक्क आणि अधिकार मिळाले. ते हक्क आणि अधिकार खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी घटनेत नमूद केले. म्हणून बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानलं. आपल्या गुरुची परंपरा बाबासाहेबांनी घटनेच्या फंडामेंटल राईट्स मध्ये निर्माण केली आणि इथल्या प्रत्येक स्त्रियांना आज जगण्याचा हक्क आणि अधिकार सावित्रीबाई फुलेंच्या कार्यातून बाबासाहेबांनी घटनेत नमूद केला आणि घटनेच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक स्त्रियांना ते हक्क आणि अधिकार बहाल केले. म्हणून आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाई फुलेंचं त्याग, बाबासाहेबांचा त्याग, महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्याग डोक्यात घेऊन सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेण्याचं काम केलं पाहिजे. हेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्वांना आवाहन करतो आणि आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक बहुजन स्त्रियांना जागृत करायचं काम करतो. त्या बहुजन स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम करा. हा व्हिडिओ शेअर करून हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रियांच्या कार्यासाठी महत्वाचा हा व्हिडिओ आजच्या माध्यमातून आहे. सावित्रीबाई फुलेंचं काय योगदान होतं, सावित्रीबाई फुलेंचं काय त्याग आहे, यावर आजच्या स्त्रियांनी चिंतन मनन करून त्यावर विचार केला पाहिजे. हेच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त खऱ्या अर्थानं आपण अभिवादन केलं पाहिजे. त्यांच्या कार्यावर, सावित्रीबाई फुलेंचं कार्य अधुरे राहिलेलं आपण समोर नेलं पाहिजे. आणि या सरकारला या देशात पहिली जे शाळा निर्माण केली ते शाळा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजेत अशी सुद्धा आपण मागणी केली पाहिजे. हेच आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि सावित्रीबाई फुलेंचं राहिलेलं अधुरे कार्य आपण समोर नेलं पाहिजे एवढंच मी विनंती करतो. आणि खऱ्या ज्ञानज्योतीला जिनं शिक्षण दिलं तिचा जय जयकार करा हेच मी आवाहन करतो. ज्या देवीनं तुम्हाला शिक्षण दिलं नाही तिचा उदो उदो करू नका. त्या देवीचं काही अस्तित्व नाही. देवानं माणूस घडवला नाही तर माणसानं ती देव निर्माण केला हा विचार केला पाहिजे. कोणत्याही देवानं या देशात माणूस निर्माण केला नाही. वास्तविक
माणसानंच या देशात देव निर्माण केला. म्हणून यावर चिंतन मनन केलं पाहिजे. खरंच सावित्रीबाई फुले देव धर्माच्या नादात लागल्या असत्या तर आज आपल्याला शिक्षण, आपल्याला हक्क अधिकार मिळाले असते काय, यावर हजारखेप विचार केला पाहिजे आजच्या स्त्रियांनी. हेच पुण्यतिथी निमित्त मी आवाहन करतो आणि सावित्रीबाई फुलेंच्या त्यागाला, कष्टाला, योगदानाला मी त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीला मी 1000 वेळे त्रिवार अभिवादन करतो, त्रिवार अभिवादन करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय शिवराय, जय लहुजी. सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो.